नमस्कार. लहान पोरांची गल्लीत भांडणं होतात आणि त्या भांडणात पोरं आमच्या गल्लीत ये मग दाखवतो, माझा भाऊ येऊ दे मग दाखवतो असं म्हणत असतात. एक साधी म्हण आपल्याकडे आहे, अपने गली में भी कुत्ता शेर होता है. म्हणजे तुम्ही बघा ते गल्लीत गेल्यावर खूप बॉ 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 करतं, पण त्याच्या मागं अजून काही कुत्र्यांची फौज असावी लागते, तेव्हाच ते जोर दाखवत असतं. ही उदाहरणं तुम्हाला मी सहज सांगतोय, याला कुठे जोडू नका, फक्त माहीत असावी म्हणून. चला आपल्या विषयाला सुरुवात करूया. जळगावचा दणका. गिरीश महाजनांना मोठा फटका बसला आहे, भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे आणि जळगावची पालिका भाजपनं गमावलेली आहे. गिरीश महाजनांच्या बाबतीत सत्ता असताना त्यांना संकटमोचक असं म्हटलं जायचं, पण हेच गिरीश महाजन सत्ता गेल्यानंतर संकटमोचकांच्या ऐवजी संकट निर्मिक ठरत आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन पालकमंत्री होते आणि पालकमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा त्यांना नाशिकचा मोह सुटलेला नाही आहे. तिथेही भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी पक्षाला पत्करावी लागते आहे. नाशिक जवळचा शेजारचा जिल्हा म्हणून जळगावकडे आपण बघतो आणि जळगावमध्ये देखील महाजनांची ही महाजनकी चालू आहे आणि त्यात पक्षाचंच नुकसान होत आहे. गिरीश महाजनांच्या प्रेमापोटी पक्षानं एकनाथ खडसेंना नाराज केलं. गिरीश महाजनांचा वरचष्मा पक्षावरती राहिला आणि आधीच पक्षातली नाराजी राज्यस्तरावरची आणि त्यात जिल्ह्यात होणारी उपेक्षा जी गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक केली ती टाळण्यासाठी खडसेंनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. आणि खडसेंच्या या पक्षांतराच्या निर्णयानंतर काही गोष्टी घडू लागल्या. त्यातली सगळ्यात मोठी म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर गिरीश महाजनांच्या जिल्ह्यामध्ये, आता भाजपचा जिल्हा म्हणजे तो गिरीश महाजनांचा जिल्हा, या जिल्ह्यामधल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. आता या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत होतं, म्हणजे बहुमता इतकी संख्या भाजपच्या हातामध्ये होती. पण सांगली मनपामध्ये आधी भाजपला फटका बसला होता. भाजपनं तो शहाणपणा घेतलेला होता की आपल्याला पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं होत असतं. सांगलीत फटका बसलाय. अध्यक्षांच्या प्रभाव क्षेत्रातली मनपा भाजपनं गमावलेली होती. मग आता किमान भावी मुख्यमंत्र्यांच्या, भावी अध्यक्षांच्या जिल्ह्यातील मनपा तरी गमवायला नको अशी काळजी भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवी होती. म्हणजे गिरीश महाजनांना तसं भावी मुख्यमंत्री किंवा पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून प्रोजेक्ट केलं जातं, ते स्वतःलाही तसं प्रोजेक्ट करत असतात. त्या जिल्ह्यात तरी काळजी घ्यायला हवी होती. खरं तर गिरीश महाजन हे पक्षासाठी संकटमोचक होते. कुठेही संकट आलं की गिरीश महाजन ते संकट सोडण्यासाठी तत्पर असायचे. म्हणजे सुजय विखेच्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन होते असं म्हणतात. बाकी बऱ्याच मंत्र्यांच्या बंगल्यावर गिरीश महाजन जाऊन आलेले होते त्या काळामध्ये. गिरीश महाजनांनीच विखे पाटलांना भाजपात आणलं असंही म्हणतात, म्हणजे तो तिढा सोडवला असंही म्हटलं जातं. म्हणजे गिरीश महाजन हे अनेकांना आणणारे पक्षामध्ये, आपल्या पक्षाची विचारधारा दुसऱ्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांना पटवून देऊन आपल्या पक्षात आणणारे गिरीश महाजन अचानक आपल्या जिल्ह्यात आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना थांबवून ठेवण्यात अपयशी कसं काय झाले, हाच मोठा प्रश्न आहे. गिरीश महाजनांना भाजपनं तेल लावून पैलवान म्हणून आखाड्यात पाठवलं खरं, पण आखाड्यात उतरण्यापूर्वीच गिरीश महाजनांचा पराभव झाला. हेच गिरीश महाजनांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य आहे. सत्ता असेल आणि आपल्या मागे झुंड असेल सत्ताधाऱ्यांची तर गिरीश महाजन पैलवान असतात, तर गिरीश महाजन संकटमोचक असतात. आणि सत्ता गेली की मग मात्र गिरीश महाजनांची शक्ती सगळी ओसरलेली असते. म्हणजे अगदी त्या सुपरमॅन्सच्या सिरियल आपण पाहत असतो, कधी शक्तिमान पाहत असतो, कधी कोणती पाहत असतो. तो हमाल दे धमाल जुदा चित्रपट आपण पाहिला असेल, बजरंगाची कमालवाला, ज्यात त्याला शक्ती बजरंगाकडून मिळते, पण लाल रंग दिसला की शक्ती जाते. तसं गिरीश महाजनांच्या बाबतीत झालंय की काय, सत्ता असेल तेव्हा गिरीश महाजनांना शक्ती आहे आणि सत्ता नसेल तेव्हा ती शक्ती निघून जाते. आता हा सत्ता उतरल्यामुळं गिरीश महाजनांना आपली महानगरपालिका सांभाळता आली नाही. लोकांनी अगदी 57 नगरसेवक भाजपला देऊन तिथे बहुमताने बसवलेलं होतं, पण गिरीश महाजनांनी आपल्या स्वभावामुळं 27 नगरसेवक गमावले आणि ते शिवसेनेत गेले. परिणाम MIMच्या 3 सदस्यांना घेऊन आणि भाजपच्या 27 सदस्यांना घेऊन शिवसेनेनं आपला महापौर जळगाव महानगरपालिकेमध्ये बसवला. आता हे गिरीश महाजनांचं एवढं मोठं अपयश पक्ष लक्षात घेईल की नाही माहीत नाही. कारण सध्या पक्षाचं गिरीश महाजनांवर प्रचंड प्रेम आहे
आणि त्यांना अन्य महानगरपालिका जिंकण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. म्हणजे अशी औरंगाबादमध्ये निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीचे इंचार्ज म्हणून गिरीश महाजनांना पाठवण्यात आलेलं आहे. ज्यांना आपली महानगरपालिका सांभाळता आली नाही ते औरंगाबादची महानगरपालिका काय सांभाळणार हाही मोठा प्रश्न आहे. बरं, गिरीश महाजनांनी हे गमावलं, भाजपने आपली महानगरपालिका गमावली, संकटमोचक आणि ऑर्गनायझर असं बिरुद गमावलं, भाजपच्या ताब्यातून 27 नगरसेवक आणि एक महानगरपालिका गेली. कदाचित भाजपला त्याचमुळं सत्ता लवकर हवी असावी, त्यामुळंच आम्ही परत येणार असं ते म्हणतायत. आता हे सगळं सत्तांतर होईल हे वाक्यच आता पानसट झालेलं आहे. पण भाजपनं ह्यात महानगरपालिका गमावली, 27 नगरसेवक गमावले, स्वतः गिरीश महाजनांनी आपलं संकटमोचक नावाचं बिरुद गमावलं. पण कमावलं कोण हाही प्रश्न आहे. म्हणजे शिवसेनेनं महापौरपद मिळवल्यामुळं शिवसेनेला बऱ्यापैकी आनंद झाला असावा की आपल्या पदरात महापौरपद आलेलं आहे. पण आपण हेही तपासलं पाहिजे की कोण काय कमावलं आणि कोण काय गमावलं. भाजपने आणि गिरीश महाजनांनी काय गमावलं हे आपल्याला कळलेलं आहे. आता पुढचा मुद्दा येतो काँग्रेसचा. तुम्ही नाना पटोलेंचं एक ट्विट बघताय, त्याच्याखाली ते पोस्टर पण बघताय. त्यात नाना पटोलेंनी करून दाखवल्यासारखी भाषा वापरलेली आहे. म्हणजे खरं तर नगरसेवक फुटले भाजपचे, मिळाले शिवसेनेला, महापौर झाला शिवसेनेचा, मदत केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसेंनी आणि आनंदाच्या उकळ्या फुटल्यात काँग्रेसला. या महानगरपालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांची स्थिती काय आहे कदाचित नाना पटोले हे विसरले असावेत. त्यामुळंच नाना पटोलेंना या विषयामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. बरं, काँग्रेसनं दुसऱ्याच्या विजयावर, मित्राच्या विजयावर आनंद व्यक्त करणं आपण समजू शकतो. पण राष्ट्रवादीला काय मिळालं, खडसेंना काय मिळालं हाही प्रश्न आहे. म्हणजे खडसे राष्ट्रवादीत आले, पण खडसेंच्या सोबत कोण आलं तर कोणीच नाही. आले ते नगरसेवक आणि तेही गेले शिवसेनेमध्ये. म्हणजे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं या महानगरपालिकेच्या याचा फायदाच नाही आहे. हां, समजा खडसेंनी वेगळा गट काढून तो राष्ट्रवादीत समाविष्ट केला असता आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीचा महापौर उपमहापौर केला असता तर राष्ट्रवादीला सत्तेत वाटा तरी मिळाला म्हणाला असतं. पण शिवसेनेच्या शिवसेनेकडं नगरसेवकांना बहाल करून खडसेंना काय साधता आलं कोणास ठाऊक. एकनाथ खडसे एक मोठे हेवीवेट नेते आहेत म्हणतात. खरं तर ज्योतिरादित्य शिंदेना भाजपने घेताना ज्योतिरादित्य शिंदेना घेतलं, त्यासोबत राज्य मध्य प्रदेश अख्खं राज्य ताब्यात घेतलं आणि सिंधियांना खासदार देखील केलं राज्यसभेवरचा. पण एकनाथ खडसेंच्या विषयामध्ये ना नगरसेवक ते आपल्या पक्षाला देऊ शकले, ना एखादा आमदार ते आपल्या पक्षाला देऊ शकले, ना स्वतःची सून असलेली खासदारसुद्धा एकनाथ खडसेंना सोबत नेता आली नाही. जे काही नगरसेवक फुटले ते आपल्या पक्षात न आणता शिवसेनेला बहाल करावे लागले. त्यामुळं यात राष्ट्रवादीलाही काही मिळालं नाही. राष्ट्रवादीनं सगळं गमावलेलंच आहे, ती संधी देखील गमावलेली आहे. आता पुढे आपण जाऊया यांच्या विषयामध्ये, शिवसेनेच्या विषयामध्ये. शिवसेनेला काय मिळालं तर शिवसेनेला MIM सोबत युती करून पुन्हा एकदा आपण हिंदुत्व सोडल्याचा जो अमरावतीत प्रयोग केला होता त्याच प्रयोगाचा शिक्का पुन्हा एकदा MIMशी युती केल्यामुळे बसलेला आहे. आता औरंगाबादमध्ये देखील मनपा लढताना MIM आणि शिवसेनेने एकत्र लढावी. खरं तर हा सगळ्यात मोठा संधी असेल की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण गरज पडणार नाही. कारण आत्ताच्या बरखास्त झालेल्या मनपामध्ये MIMचे भरपूर नगरसेवक आहेत, 35च्या आसपासचे नगरसेवक आहेत आणि शिवसेना 50-55 पर्यंत आहे. म्हणजे भाजपपेक्षाही मोठी ताकद औरंगाबादमध्ये MIMची आहे. त्यामुळे इथे युती करून टाकावी म्हणजे तोही प्रश्न सुटेल शिवसेनेचा. शिवसेनेनं हिंदुत्व गमावलं, राष्ट्रवादीनं खडसेंना घेऊन काहीच प्राप्त केलं नाही, त्यांनी मनपा ताब्यात घेण्याची संधी गमावली, खडसेंना आपली सूनसुद्धा बांधता आली नाही, नगरसेवक मिळाले तेही शिवसेनेत घालावे लागले, काँग्रेसला तर यात काहीच मिळालं नाही, तरीही काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत आणि भाजपनं आपली मनपा गमावली. एकूण काय तर एका महापौर पदाच्या बदल्यामध्ये सगळ्याच पक्षांना खूप काही गमवावं लागलेलं आहे. तरीही जळगावच्या विषयामध्ये प्रत्येकजण आनंद साजरा करताना दिसतोय. तर लोकशाहीनं आलेले महानगरपालिका ताब्यात घेतल्याची हाकाटी भाजप पिटत आहे. भाजपलाच आता गिरीश महाजनांच्यावर किती विश्वास ठेवावा यासंबंधी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि भाजपने हीच कार्यपद्धती कायम ठेवली तर भाजपला नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सत्तांतर होईल तेव्हा हो, कदाचित सत्तांतर झाल्यावर पुन्हा एकदा गिरीश महाजन संकटमोचक म्हणून येतील, पण आत्ता तरी त्यांचा शक्तिपात झालाय हेच खरं.